नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, की आपण जर का दुसऱ्या व्यक्तींना किंवा लहान मुलांना घरामध्ये पाणी मागत असू, तर ते आपल्यासाठी कशा पद्धतीने अफेक्ट करतं. पाण्यामध्ये सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे, की पाण्यामध्ये फक्त H2O नसून एक मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं, जे की मेमरी स्टोअर करतं. आणि पाणी हे पंचतत्वांपैकी एक तत्व सुद्धा आहे आणि आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असतं. त्यामुळे आपल्याला जर का कुठली ऊर्जा ग्रहण करायची असेल किंवा आपल्या शरीरातली एखादी ऊर्जा आपल्याला बदलायची असेल तर पाणी हे खूप छान असं माध्यम आहे. पाण्याच्या मार्फत आपल्या शरीरातली ऊर्जा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होऊ शकते. हे सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. मग आपण ज्या व्यक्तीला पाणी मागतो त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीच्या भावना कशा आहेत आपल्याला माहिती नसतं. आणि एका सेकंदाच्या आत हे पाणी आपल्या आजूबाजूची ऊर्जा जी आहे ते ग्रहण करतं. मग आपण ज्या व्यक्तीच्या मार्फत हे पाणी ग्रहण करत आहोत आपल्याला माहिती नाहीये की याची ऊर्जा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. मग आपण काय करायचं? शक्यतो आपण स्वतः जाऊन पाणी आपल्या हाताने घेणं आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स घेऊन पाणी ग्रहण करणं हे खूप छान आहे. पण जर का तुम्ही दुसऱ्या कोणाला पाणी मागितलं आणि शक्यतो जेव्हा आपण रेस्टॉरंट्समध्ये जातो, हॉटेलमध्ये जातो, तेव्हा आपण वेटर कडनं पाणी मागवत असतो किंवा बिस्लरीच्या बॉटल्स सुद्धा आज इझिली अवेलेबल असतात. मग त्याच्यावर नाना प्रकारे भावना, विचार यांची ऊर्जा त्याच्यावर ऑलरेडी स्थित असते, बरोबर? मग आपल्याला काय करायचं? जेव्हा आपल्या हातामध्ये पाणी येतं तेव्हा आपल्याला ते परत ऊर्जावान करायचं आहे. त्याला परत आपण आपली स्वतःची ऊर्जा द्यायची आहे. अफर्मेशन्स म्हणजेच पॉझिटिव्ह स्टेटमेंट्सच्या माध्यमातून. मग आपण फक्त म्हणायचं आहे की मी शांत आहे, मी समाधानी आहे आणि हे पाणी मला एक पॉझिटिव्ह ऊर्जा देत आहे. एवढेच अफर्मेशन जर का तुम्ही म्हटले तरी सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळणार आहेत. आणि त्याच्यासोबत तुम्ही स्वतःचे पॉझिटिव्ह अफर्मेशन सुद्धा टाकू शकता की मी कॉन्फिडेंट आहे. मी तुम्हाला जर का तुमच्या लाईफमध्ये काही अट्रॅक्ट करायचं असेल तर ते पण अफर्मेशन्स तुम्ही टाकू शकता. मी कॉन्फिडेंट आहे, मी खूप छान काम करत आहे, मला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळत आहेत. अशा प्रकारचे अफर्मेशन सुद्धा तुम्ही पाणी पिताना टाकू शकता. मग तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये मिळणार आहे आणि शरीरामध्ये पंचतत्वांमध्ये हे मिसळल्यानंतर तुम्हाला एक छान डायरेक्शन आणि एक छान दिशा मिळणार आहे आणि त्याच्याप्रमाणे मग तुम्हाला तुमची निर्णय शक्ती, तुमची डिसिजन पॉवर जे आहेत ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. नक्की करून बघा. छोटे बदल आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आणि आयुष्यामध्ये मोठे बदल अनुभवा. थँक्यू.